दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक राज्यकारभार पाहिला। त्याचप्रमाणे त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या माध्यमातून सर्वांना सोबत घेऊन सर्वसमावेशक कामकाज करण्यात येईल अशी ग्वाही कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांनी दिली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवानिमित्त 26 ते 31 मे 2025 दरम्यान आठवडाभर आयोजित विविध कार्यक्रमाचं उद्घाटन कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक आणि स्वागत अध्यासन केंद्राचे संचालक डॉक्टर प्रभाकर कोळेकर यांनी केलं। यावेळी आरोग्य शिबिराचंही उद्घाटन करण्यात आलं। यामध्ये रक्ताच्या विविध तपासणी मोफत केल्या जाणार आहेत। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिजित जगताप यांच्या पथकाकडून या शिबिराचं नियोजन करण्यात आलं। या कार्यक्रमास व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक देवानंद चिलवंत, राजाभाऊ सरवदे, सिनेट सदस्य तथा भाजपाच्या अध्यक्षा रोहिणी तडवळकर, प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर वसंत कोरे, मल्लीनाथ शहाबादे यांच्यासह विविध प्राधिकरणाचे सदस्य, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापिका ममता बोल्ली आणि प्राध्यापिका श्रुती देवळे यांनी केलं, तर आभार डॉक्टर केदारनाथ काळवणे यांनी मानले। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।